शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम काय होणार या संदर्भात आपण अंदाज करणार आहोत. आपण एक बाब बघतो आहोत की अर्धा मान्सून संपलेला आहे. उरलेल्या शेवटच्या 2 महिन्याच्या मान्सून संदर्भातला अंदाज आपण पाहतो. जुलै महिन्याने अतिरेक केला, 140% पाऊस पडलेला आहे. जूनमध्ये मात्र 60%च पाऊस होता आणि दोन्हींनी मिळून पुन्हा 100 गाठलेली आहे. मात्र ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्याला पावसावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, तर एल निनो आता स्ट्रॉंग एल निनो झालेला आहे आणि 2.2 वर तो पोहोचलेला आहे. त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होणार का, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे इतर घटक आपल्याला काय परिणाम करणार हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण बघतो आयोडी हा 0.63 म्हणजेच 63%वर 0.63%वर पोहोचलेला आहे. पॉझिटिव्ह स्टेजमध्ये तो आलेला आहे. भारतीय हवामान खात्याकडून जरी या पॉझिटिव्ह स्टेज न्यूट्रल कंडिशन मानली जात असली तरी ऑस्ट्रेलियन मेट्रोलॉजी या विभागाने मात्र याला पॉझिटिव्ह आयोडी म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत आयोडी न्यूट्रल आहे तोपर्यंत देखील भारतामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असतं आणि तो जर पॉझिटिव्ह झाला तर ते प्रमाण अधिक वाढण्याची किंवा अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे भारतीय हवामानावर किंवा मान्सूनवर आयोडी हा घटक अतिशय परिणाम करतो. दुसरा महत्त्वाचा घटक निनो. निनो म्हणजेच ज्याला आपण एल निनो म्हणतो, हा आता 2.02 या स्टेजला पोहोचलेला आहे आणि ही स्टेज म्हणजे जवळपास व्हेरी स्ट्रॉंग एल निनो कंडिशन असं आपण याला म्हणतो. खूप कमीदा एवढ्या स्ट्रॉंग स्टेजमध्ये एल निनो जातो आणि जेव्हा अशा प्रकारचा एल निनो जाईल तेव्हा भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते, अशा प्रकारचे कयास शास्त्रज्ञांनी बांधलेले होते. परंतु जेव्हा हे अंदाज आपल्यासमोर होते तेव्हा आपण 26 जानेवारी 2026लाच जेव्हा पहिला अंदाज दिला तेव्हा आपण सांगितलेलं होतं की सरासरीच्या जवळपास पाऊस होणार आहे. म्हणजे आपण तेव्हा अंदाज 97 ते 102 म्हणजे ±5 अशा प्रकारचा दिलेला आहे आणि त्याच दरम्यान सध्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे आपला अंदाज 100% बरोबर येणार आहे. आपण जर ह्या व्हिडिओच्या खाली आपला पहिला अंदाज आणि दुसरा अंदाज असे दोन्ही अंदाज दिलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तुमच्या लक्षात येईल की आपण 26 जानेवारीला जर ते अंदाज दिले होते आणि ते 100% बरोबर ठरत असतील तर आपल्यासाठी ती खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. एमजिओ फोरकास्ट हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्याला एमजिओमध्ये स्पष्टपणे काही घटक दिलेले आहेत. पहिल्या 4 स्टेजमध्ये जर एमजिओ असेल म्हणजे 1, 2, 3, 4 या स्टेजमध्ये, तर आपल्याला भारतीय उपखंडामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि जर तो 5, 6, 7, 8 या स्टेजमध्ये असेल तर मात्र पॅसिफिक महासागरात वादळं तयार होतात आणि ती चीनकडे किंवा ऑस्ट्रेलिया किंवा इतर देशांकडे जातात. पर्यायाने त्याचा उपयोग भारतीय उपखंडाला होत नाही. त्यामुळे एमजिओ फॅक्टर कोणत्या स्टेजमध्ये आहे हे फार महत्त्वाचं असतं. एमजिओ या घटकाला मॉनिटर करणारे म्हणजे अनेक एजन्सीज त्याला मॉनिटर करतात, परंतु सर्वात महत्त्वाचा अंदाज आपण ECMWF मॉडेलवर लक्ष केंद्रित करतो आणि साधारण अजून म्हणजे पूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये सध्याच्या अंदाजानुसार तरी पॉझिटिव्ह फेजमध्ये तो येईल असं वाटत नाही. म्हणजेच तो 5, 6, 7 या फेजमध्ये राहणार आहे. त्यामुळे जी काही वादळं तयार होतील ते पॅसिफिक महासागरातच तयार होतील असा अंदाज आहे. आपण जलद गतीने JFS मॉडेलचा अंदाज बघूयात 10 दिवसाचा.
सध्या या मॉडेलचा एक अंदाज आहे की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक वादळी प्रणाली विकसित होईल, परंतु ती भारतावर येईल असा अंदाज येत नाही. बाकी पूर्व भारतामध्ये म्हणजे उत्तर भारत आणि पूर्व भारत हा पावसाळी असण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. कोकण किनारपट्टीसहित अगदी केरळपर्यंत पावसाळी वातावरण राहील. बाकी भारतीय भागावर पावसाची शक्यता नाही असा एक जनरल अंदाज आहे. या अंदाजामध्ये आपण जर बदल बघितला तर हे पावसाचं वातावरण महाराष्ट्रासाठी फारसं आशादायी नाही. ढगाळ वातावरण राहील, हलकी पावसाळी परिस्थिती राहू शकते, या पलीकडे कुठलाही अंदाज देण्यात आलेला नाही. मात्र आपण साधारण एक 9 तारखेच्या दरम्यान मध्य प्रदेशमध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. कोकणातील पावसाळी वातावरण कायम राहू शकतं. या पलीकडे फार पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये 12, 13, 5, 14 तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पावसाळी परिस्थिती दाखवण्यात आलेली नाही. शिवाय बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा काहीही परिणाम भारतीय उपखंडावर होईल असा अंदाज देण्यात आलेला नाही. त्यामुळे जवळपास GFS मॉडेलने 14 तारखेपर्यंत महाराष्ट्रात उघडीप दाखवलेली आहे. कोकण घाट माथ्यावर आपल्याला जवळपास जास्त पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. शिवाय आज लातूर, धाराशिव, सोलापूर अगदी इंदापूरपर्यंत आणि सांगली, सातारा या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये आणि गोंदियामध्ये देखील आज जोरदार पाऊस होईल. अकोला, अमरावती आणि वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील, अगदी जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला देखील, बीडमध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे. 6 तारखेला देखील मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सोलापूर, लातूर, धाराशिव या मराठवाड्याच्या दक्षिणी भागातले जिल्हे देखील आहेत. सोलापूर, सांगली, कोल्हापूर पण आहेत. आणि खास करून कोकणामध्ये, दक्षिण कोकणात आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. 7 तारखेला पुन्हा अंदाज बदलतोय. पूर्व मराठवाडा, दक्षिण मराठवाडा, विदर्भ म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती अगदी स्थानिक वातावरण आहे, परंतु अतिशय चांगलं वातावरण आहे. कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. 8 तारखेला मात्र केवळ पूर्व विदर्भ यामध्ये गोंदिया आणि गडचिरोली, थोडंफार वर्धा असं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. मात्र एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातला स्थानिक वातावरणाचा प्रभाव देखील 8 तारखेला कमी होतोय. कोकण घाट माथ्यावर मात्र पाऊस राहील. 9 तारखेला पावसाचं प्रमाण आणखी कमी होणार आहे. कोकण घाटमाथ्यावर दक्षिण कोकणात पाऊस चालू राहणार आहे. 10 तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस, घाटमाथ्यावर तुरळक पाऊस, स्थानिक वातावरण किरकोळ स्वरूपात. म्हणजे असं नाही की महाराष्ट्रात पाऊस होणार नाही, पाऊस होईल स्थानिक स्वरूपात कुठेतरी, पण विशेष नाही. स्थानिक स्वरूपाचं वातावरण थोडं अकोला, अमरावती किंवा वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या ठिकाणी किरकोळ पाऊस होऊ शकतो. कोकणातला पावसाचा जोर कमी होतोय. म्हणजे या मॉडेलने 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत साधारण हे 4-5 दिवस पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कमी दाखवलेलं आहे. 13 तारखेपासून मात्र पूर्व विदर्भाकडून वातावरण बदलायला सुरुवात होईल. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या काही भागात हे पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे. 14 तारखेला एक सिस्टम महाराष्ट्रावर येईल अशा प्रकारचा आपल्याला अंदाज होता. हवामान बदलत असतं, त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी या वादळी प्रणालीचा परिणाम होण्याची शक्यता कायम आहे. कोकणातील पाऊस घाटमाथ्यावर चालू राहणार आहे, परंतु उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता फार कमी आहे. 15 तारखेला हे सिस्टमने मात्र फारसा प्रभाव दाखवलेला नाही. त्यामुळे 14-15 तारखेला येणाऱ्या वादळी परिस्थिती महाराष्ट्रावर फारसा प्रभाव टाकणार नाही अशा प्रकारचा अंदाज बदलतोय. 16 तारखेला पुन्हा एकदा आपल्याला पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरणीय बदल दिसत आहेत. 17 तारखेला पुन्हा पावसाचं वातावरण कमी होत आहे. कोकणातला पाऊसही हळूहळू कमजोर होत जातोय. केवळ पूर्व विदर्भात पाऊस आहे.
तेही अतिशय टोकाचं आहे, म्हणजे केवळ गडचिरोली आणि गोंदियामध्ये. त्यामुळं विशेष पाऊस विदर्भातही नाही आणि विदर्भात येऊ घातलेली सिस्टम मात्र आता येणार नाही, असा अंदाज तयार झाला आहे. 18 तारखेला देखील पावसाची शक्यता नाही आहे महाराष्ट्रामध्ये. 19 तारखेला थोडं वातावरण पावसास पोषक व्हायला सुरुवात होईल, मात्र कुठलीही सिस्टम महाराष्ट्रावर येण्याची शक्यता नाही. अंदाज पूर्णतः बदललेला आहे आणि हा आहे एल निनोचा परिणाम. आपण बघतो सध्या किरकोळ पावसाचा अंदाज आज देखील पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आहे, दक्षिण कोकणामध्ये आहे. 6 तारखेला त्यात थोडी वाढ होऊ शकते, 6-7 तारखेला. मात्र आपल्याला 8 तारखेनंतर पावसाचं प्रमाण कमी होत जाण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरणापलीकडे वातावरण नाही. आपण कालपर्यंत असं बघितलं होतं की विदर्भामध्ये अतिशय चांगलं पावसाळी वातावरण तयार होईल, मराठवाड्यात होईल, उत्तर महाराष्ट्रात होईल, परंतु या पावसाची शक्यता आता कमी झालेली आहे. केवळ कोकणामध्ये आणि अतिपूर्व म्हणजे केवळ भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणजे पुढील 15 दिवसामध्ये पावसाचं वातावरण पुन्हा बदललं आहे. पण तरी उत्तरार्धामध्ये आपण सकारात्मक आहोत. 102% पाऊसमान महाराष्ट्रात राहील हा आपला अंदाज आहे आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरासरीच्या तुलनेत स्ट्रॉंग एल निनोमुळे पावसाचं प्रमाण कमी राहील. मात्र आपली गरज ही केवळ 1-2 जरी चांगल्या प्रकारचे कमी दाब महाराष्ट्रावर आले तर आपले गरज भागून जाणार आहे. त्यामुळे तेवढ्यापुरता पाऊस नक्की येणार आहे. आपण जर धावता अंदाज या ठिकाणी बघितला तर आज सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड या काही भागात आज पावसाची शक्यता आहे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या काही भागातही पावसाचा आज अंदाज आहे. चांगल्या प्रकारे पाऊस या भागात होऊ शकतो. थोडा मराठवाड्याच्या इतर भागातही स्थानिक वातावरण राहील, परंतु हे वातावरण उद्याही पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात राहील. पण गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये देखील थोडंफार वातावरण या काळात राहू शकतं, असा अंदाज या ठिकाणी मिळतोय. कालपर्यंत आपल्याला एक मोठी सिस्टम या ठिकाणी सक्रिय होईल असं दिसत होतं, परंतु तिचा अंदाज आता बदलतोय. 7 तारखेपासून कोकणातला पाऊसही कमी होणार आहे. 8लाही विशेष पाऊस नाही, 9लाही विशेष पाऊस नाही, 10लाही विशेष पाऊस नाही, 11लाही विशेष पाऊस नाही, 12, 13 तारखेला थोडं आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण दिसते. बाकी महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. 14 तारखेलाही ज्या कमी दाबाची शक्यता होती तो कमी दाब आपल्याला पूर्व विदर्भातच दिसतोय आणि पूर्व विदर्भातही तो फार परिणाम करेल असं नाही. काल मात्र आपल्याला पूर्ण सिस्टम महाराष्ट्रावर येईल अशा प्रकारचा अंदाज होता आणि आपण दुष्काळी परिस्थिती कव्हर होऊन जाईल अशा पद्धतीचा तो अंदाज होता. परंतु पुन्हा एकदा चिंतेचे ढग आपल्याला वाढू लागले आहेत. 19 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं चांगलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही. आता एक बघा, एक 7-8 तारखेला एक सिस्टम मध्य उत्तर भारत या ठिकाणी बनणार आहे, म्हणजे पूर्व राजस्थानच्या दरम्यान. ती राजस्थानच्या काही भागावर किंवा गुजरातच्या काही भागावर परिणाम करण्याची शक्यता आहे. त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होत नाही. त्याच दरम्यान आपल्याला 9-10 तारखेला एक सिस्टम उत्तर बंगालच्या उपसागरात बनताना दिसते. ही जेव्हा भूभागावर येते तेव्हा ही महाराष्ट्रावर येईल अशा प्रकारचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला होता आणि अजूनही या सिस्टमचा ट्रॅक फिक्स नाही आहे. आपल्याला अजूनही या ट्रॅकमध्ये बदल होऊ शकतो. तर आपण बघतो की ही सिस्टम जशी बनते तशी ती बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगडच्या उत्तरेकडून उत्तरेला जाते, म्हणजे हिमालय पर्वतरांगांकडेच ती संपुष्टात येते आणि एल निनो व्हेरी स्ट्रॉंग स्टेजमध्ये पोहोचलेलं आहे. डॉल्फिन नावाचं एक वादळी परिस्थिती या ठिकाणी सक्रिय आहे
आणि संपूर्णपणे भारतीय हवामानाकडे बाष्प हे या वादळाकडे सरकतं आहे. त्यामुळे भारतीय हवामानावर किंवा मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. एल निनो स्ट्रॉंग झालेला आहे. मग या परिस्थितीत आता आजच्या अंदाजानुसार त्याचा दूरगामी परिणाम हा महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. मात्र अजून आपण आशा सोडलेली नाही. महाराष्ट्रात एल निनोचा प्रभाव हा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अधिक जाणवण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीचे हवामान बदल महाराष्ट्रात आणि भारतात होऊ लागले आहेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.